नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता कमळी आणि निंगी झोपण्याची तयारी करत आहे। सरोजला शांतपणे झोपी लावतात आणि आता त्या दोघीही अंथरूण करत असतात, परंतु कमळी मात्र आता सरोज करून आता निंगीला फार बोललेली असते। आता कमळीला फार वाईट वाटतं। ती म्हणते की निंगी सॉरी, खरंच मी तुला खूप काही बोलले, मी रागाच्या भरात बोलले, मी असं बोलायला नको होतं। त्यावरती मात्र आता निंगी म्हणते की नाही कमळी, माझी चूक झाली, मी खरंच म्हणजे काकीसोबत म्हणजे तिचं लक्ष द्यायला हवं होतं। इथून पुढे मात्र मी असं नाही करणार, इथून पुढे काकीकडे मी खूप लक्ष देईन आणि खरंच तिला ठसका लागला म्हणून मी पाणी आणण्यासाठी गेले होते। त्यावरती कमळी म्हणते की हो निंगे, मला समजतं आईला त्रास व्हावा आणि आपलं म्हणजे काहीतरी वाईट व्हावं असं खरंच तुझ्या मनामध्ये नाही, मी समजू शकते। तेव्हा आता निंगी म्हणते की अगं हे बघ, तू बोलली त्याचं मला काहीच नाही वाटलं, कारण तू सगळं काकीच्या काळजीपोटी बोललेली आहे। म्हणून त्या दोघी आता एकमेकींना मिठी मारतात आणि एकत्र येतात। त्यानंतर इकडे राधिका नयनताराला हळदीचं दूध घेऊन जाते आणि नयनताराच्या रूम मध्ये गेल्यानंतर म्हणते की आई, तुमचा घसा मगाशी खूप खवखवत होता, त्यामुळे तुमच्यासाठी गरम गरम हळदीचं दूध आणलं, घ्या थोडंसं। त्यावरती आता नयनतारा म्हणते की ठीक आहे, ठेव तिकडे, मी घेईन नंतर थोड्या वेळाने। तेव्हा आता राधिका पुन्हा विचारते की जर तुम्हाला काही अजून लागले तर नक्की सांगा। तर नयनतारा म्हणते की नाही नकोय। राधिका एक काम कर, तू कमळीला सांग की मी तिला बोलवलेलं आहे। त्यावरती राधिका म्हणते की ठीक आहे, सांगते आणि तिला पाठवून देते। म्हणून मात्र आता राधिका कमळीच्या रूमकडे यायला निघते हे सर्व सांगण्यासाठी। तर आता आतमध्ये निंगी कमळीला म्हणते की तू माझ्याशी का बोलत नव्हती, किती काही झालं तरी तू माझ्याबरोबर बोलत होती। त्यानंतर आता राधिका दरवाजात येते, दरवाजा वाजवते, आतमध्ये येऊ का असं विचारते। कमळी म्हणते की या की वहिनी। तेव्हा राधिका सांगते की तुला आईंनी बोलावलेलं आहे। आता नयनताराने बोलावलं म्हटल्यानंतर कमळीला तर धक्काच बसतो। तेव्हा आता कमळी लगेच आता नयनताराच्या रूमकडे येते, दरवाजा वाजून आतमध्ये येऊ का असं विचारते। तेव्हा नयनतारा कमिंग असं म्हणते। कमळी म्हणते की मॅडम तुम्ही मला बोलवलत का? नयनतारा हो असं म्हणते। नयनतारा आता कमळीला म्हणते की मला जे काही तुझ्याशी बोलायचं आहे ना ते मी लगेच बोलते, आणि मुद्दा असा आहे की तुम्हाला अजिबातच आवडत नाही आणि ऋषी करता तर अजिबात नाही, परंतु मध्यंतरी मात्र एक छोटंसं गैरसमज झालेत आणि तुझ्या आणि ऋषीची एंगेजमेंट ठरली होती। एंगेजमेंट झाल्यानंतर ऋषीला तर असंच वाटतं की तू त्याची लाईफ पार्टनरच आहे, अर्धांगिनी आहेस, आणि मला तर असं वाटतं की तुला सुद्धा हेच वाटतं की तू इनामदारांच्या घराची सून होणार आहेस। तेव्हा आता कमळी म्हणते की मॅडम आतापर्यंत मी असं स्वप्न कधीही बघितलेलं नाही आणि असे विचार तर माझ्या मनात कधीच आले नाही। नयनतारा म्हणते की अगं दॅट्स ओके, प्रत्येक मुलीचं हे स्वप्न असतं, तिच्या मनामध्ये काही ना काही असं इच्छा असतात, आपलं सुद्धा श्रीमंत सासर असावं, मोठं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं। पण जसं तुझं स्वप्न आहे ना कमळी, तसं माझं सुद्धा एक स्वप्न आहे की माझी सून कशी असावी। इनफॅक्ट जेव्हा तुझी आई आमच्याकडे राहत होती साधना बनून, तेव्हा तिच्याशी मात्र मी हे सगळं काही बोललेले होते। तेव्हा आता कमळी विचारते की पण तुम्ही आता माझ्याशी हे सर्व का बोलतात? तर लगेच नयनतारा म्हणते की मला तर असं वाटतं की तू ऋषीच्या आयुष्यातून कायमची निघून जावं यासाठी। आणि हे पण कमळी तू पाहिलंच असेल की आता तुझ्यामुळे ऋषी आणि आता हे रोहित या दोघांमध्ये किती भांडणं झाली, परंतु ठीक आहे, हे सगळं काही झालेलं आहे तर ते झालेलं आहे, पण सगळ्यातून मात्र एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे। त्यामुळे मुद्दा असा आहे की फार वेळ वाया न घालवता तुझी किंमत आहे ना तर ती किंमत मला सांग। इथून पुढे तुझ्या शिक्षणाचा खर्च, तुझ्या आईचा दवाखान्याचा खर्च आणि तुझ्या घराचा रेंट, तुझ्या निगडीत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा मी विचार करेल। इनफॅक्ट म्हणजे तुला साजेसा असा मुलगा सुद्धा मी शोधून देईन। हे पण कमळी, अगं तो जर गरीब असेल तर त्याला श्रीमंत करण्याची जबाबदारी सुद्धा माझी असेल। तुझ्यासाठी हे सगळं मी करायला तयार आहे, फक्त तू आता ऋषीच्या आयुष्यातून निघून जा। त्यामुळे बोल कमळी, तुझ्या प्रेमाची किंमत काय आहे लवकरात लवकर बोल, आणि आता मात्र तुला अजून तुझ्या प्रेमाची किंमत नसेल, माहिती नसेल तर लवकर सांग। आणि जर तुला तुझ्या प्रेमाची किंमत हवी असेल तर त्यासाठी तू नक्की तुझा वेळ घेऊ शकते, विचार कर आणि मग मला उत्तर दे। आणि आता पुढे 2 दिवस मी कामानिमित्त बाहेर जात आहे, जर तुला हे जे काही माझं मान्य असेल, माझी किंमत वगैरे मी जे काही ठरवली तुझ्या प्रेमाची, तर ते मान्य असेल तर मी जोपर्यंत आता 2 दिवस नाही आणि 2 दिवसानंतर मी घरी येणार आहे, तोपर्यंत तुम्हाला इथे दिसायला नको। आणि तुला जर हे वाटत असेल की माझ्यामध्ये आणि ऋषीमध्ये आता म्हणजे भांडणं नकोय, तर मात्र आपल्या दोघीमध्ये जे बोलणं झालेलं आहे तो ऋषीला सांगायला नको, बाकी मात्र कुठलाही निर्णय घेण्यासाठी तू मोकळी आहेस।
त्यामुळे आता जे काही ठरवायचं आहे तर ते लवकरात लवकर ठरव, किंमत ठरव आणि माझ्या ऋषीला लवकरात लवकर सोडून दे. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर कमळीला फार मोठा धक्का बसतो आणि कमळीला मात्र ऋषी बरोबर घालवलेले आतापर्यंतचे सगळे काही क्षण आठवतात आणि कमळी एक एक पाऊल टाकत मात्र आता आतमध्ये येत असते आपल्या रूम मध्ये. परंतु आता तिला नयनताराचं प्रत्येक बोलणं आठवत असतं की कमळी तुम्हाला आवडत नाहीस म्हणून ऋषीच्या आयुष्यातून कायम निघून जायचं आणि फार वेळ वाया न घालवता मात्र तू ऋषीच्या आयुष्यातून निघून जा. या प्रत्येक आता गोष्टीचा मात्र नयनतारा जे काही बोललेली आहे तर कमळीला आता विचार येत असतो की नयनतारा कशा बोलतात, कशा वागतात, याचं तिला फार वाईट वाटत असतं. कमळी मात्र आता रूम मध्ये तशीच येते. निंगी झोपलेली नसते. निंगी विचारते की काय झालं कमळे, तू केव्हा आलीस? तेव्हा लगेच आता कमळी काही बोलत नसते. निंगी म्हणते की चल आता आपण झोपून घेऊ. तू आता कमळी रडत असते तर निंगी तिला विचारते की अगं कमळी काय झालं, तू का रडतेस, काय झालं बरं? तेव्हा लगेच आता इकडे मात्र कमळी काही उत्तर देतच नसते. पण अन्नपूर्णा आजीच्या घरी मात्र आता हा जो काही आषाढी एकादशीचा जो काही सोहळा आहे तर तो सोहळा मात्र आता व्यवस्थित पार पडणार असतो. सगळी तयारी झालेली असते. अन्नपूर्णा आजी, रागिनी ह्या सगळ्यांनी मात्र आता पांडुरंगाचं छान आता पूजा वगैरे केलेलं असतं. सगळं काही अगदी व्यवस्थित घडत असतं. तेव्हा अन्नपूर्णा आजी आता पांडुरंगाला हात जोडत म्हणते की हे बघ पांडुरंगा, आज मात्र म्हणजे आषाढी एकादशी आहेत आणि वारकऱ्यांचा मेळावा आमच्या घरी भरत आहे. तर तेव्हा मात्र वारकऱ्यांच्या रूपामध्ये तूच आमच्या घरी येत आहे, त्यामुळे तुझी अशीच कृपादृष्टी आमच्या घरी राहून दे रे. आणि तेवढ्यात राजन बाबांना घेऊन येतो. राजन आणि आता बाबा यांनी वारकऱ्याचे कपडे वगैरे घालून डोक्याला मात्र आता अष्टगंध लावलेला असतो. अन्नपूर्णा आजी त्यांना बघून खुश होते आणि म्हणते की अरे वा, खूपच छान दिसतात दोघे पण. राजन आईला म्हणतो की आई, प्रसाद तयार झालेला आहे, थोड्या वेळातच पालखी सुद्धा येईल. अन्नपूर्णा आजी म्हणते की छान, आणि पालखी आली तर वारकरी सुद्धा लवकरच येतील. आपल्याला धोतर, पंचे, साड्या वगैरे याचं वाटप करायचं आहे. याची सगळी व्यवस्था नीट झालेली आहे की नाही बघतो का जरा राजन तू. आणि तेवढ्यात अनिका, रागिनी तयार होऊन खाली येतात. राजन मात्र आलोच असे बोलून मात्र आता तो बाहेर जातो. तेव्हा लगेच मात्र अन्नपूर्णा आजी, अनिका आणि रागिनी या दोघींना म्हणते की आज मात्र तुम्ही दोघींनी कुठे बाहेर जायचं नाही, आज कुठेही बाहेर जायचं नाही, घरातच थांबायचं. वारकरी येतील, त्यांची सेवा करायची आहे. आणि आता अनिकाला विचारते की काय झालं ग, तुझी ग्रॅनी आजी दिसत नाही, कुठे गेली ती? किंवा अनिका बोलणार तोच लगेच रागिनी तिला शांत राहायला सांगते आणि म्हणते की आई बाहेर गेलेली आहे, परंतु ती पालखी येण्याच्या अगोदर पोहोचणारच आहे, तसं सांगून गेलेली आहे. त्यानंतर आता इकडे सरोज रूम मध्ये बसलेली असते. निंगी तिच्यासाठी चहा बिस्किट घेऊन येते आणि काकी खाऊन घ्या असं म्हणते. तेव्हा लगेच आता ही सरोज म्हणते की काय ग, तू मात्र मला तुझ्या गावाकडे नेणार होती, पण येथे का आणलंस मला तू? तेव्हा निंगी म्हणते की काकी, अहो तुम्ही असं का करतात, आपण ऋषी सरांच्या घरी आलेलो आहोत. तेव्हा सरोज रागाने म्हणते की ऋषी? कोण ऋषी? आणि आता मी आणि माझी मैत्रीण कमळी तुम्हाला मात्र तिकडे गावाकडे घेऊन जाणार आहोत, कारण पाऊस पडतो, गाड्या बंद झालेल्या आहेत आणि म्हणून मात्र त्यामुळे आपण इथे काही दिवस आलो. सरोज म्हणते की हो ना, अगं ती पोरगी मला गावाकडे नेणार होती, आणि कुठे आहे ती पोरगी? निंगी म्हणते की ती आता मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेलेली आहे, तोपर्यंत ती येईलच, तोपर्यंत तुम्ही हे 4 बिस्किट वगैरे खाऊन घ्या, मला बरं वाटेल. म्हणून आता ती निंगी सरोजच्या हाताला धरते आणि तिला तेथे खुर्चीवर बसवते. त्यानंतर मात्र इकडे कामिनी ही नयनताराच्या घरी आलेली असते आणि आता म्हणजे ती ड्रायव्हरला म्हणते की अहो इकडे कुठे आलात, मला नयनतारा मॅडमला भेटायचं आहे. तर वॉचमनने त्यांना अडवलेलं असतं. वॉचमन त्यांना म्हणतो की हे बघा, नयनतारा मॅडम कालच दिल्लीला गेलेल्या आहेत, 2 दिवसानंतर त्या येणार आहेत. तेव्हा आता कामिनी मनात म्हणते की हिला तर आजच फिरायला जायचं होतं का, असं वाटलं की सहज हिची चौकशी करावी. पण आता ही इकडे काय करते आणि ही तर गावभर फिरत आहे. तेव्हा आता चहा घेता घेता सरोज बाहेर बघत असते आणि निंगीला म्हणते की ह्या झाडाबरोबर खरंच माझ्या खूप आठवणी आहेत, आमच्या गावाकडे सुद्धा अशी झाडे आहेत. आता निंगी म्हणते की हो तुम्ही म्हटला होतात. सरोज म्हणते की काय मी म्हटले होते? निंगी हो असं म्हणते. सरोज म्हणते की अगं चहा घेतेस का, घे ना थोडासा. निंगी म्हणते की नको, अगं उष्ट झालेला आहे, थांब मी तुझ्यासाठी चहा घेऊन येतो, घे थोडासा. निंगी नको नको करत असते. सरोज काही ऐकायला तयारच नसते. निंगी म्हणते की थांबा, तुम्ही इथे थांबा, मी घेऊन येते माझ्यासाठी चहा, तुम्ही इथेच थांबायचं, कुठेही जायचं नाही, मी आलेच. तेवढ्यात मात्र आता निंगी चहा आणण्यासाठी जाते आणि सरोज पुन्हा बाहेर बघत असते. बाहेर बघता बघता आता त्या झाडाकडे बघता बघता तिचा चेहरा फार खुललेला असतो. पण जेव्हा आता थोडंसं खाली लक्ष जातं तर कामिनी तिला गाडीमध्ये बसलेली दिसते. कामिनीला बघून तिला आता धक्काच बसतो. तिच्या पायाखालची जमीन सरकते, खूप घाबरते आणि हातातील जी काही चहाची कबशी आहे ती खाली पडते आणि फुटली जाते. काही नाही ही त्या म्हणजे पडद्याच्या आडमध्ये लपते. कामिनी मात्र गाडीची कास लावते आणि तेथून म्हणजे तिची गाडी निघून जात असते. सरोज मात्र जोरातच ओरडत असते, ती बाई माझ्या कमळीला घेऊन चालली गाडीमध्ये,
आहे, कोणीतरी वाचवा तिला. जोरजोराने आता खिडकी कशी उघडायची म्हणून आता खिडकीवर मारत असते. कमळे थांब, मी आलो, तू माझ्या कमळीला घेऊन नाही जाऊ शकत. कमळी कमळी करत आता धावतच बाहेर येत असते. निंगी जेव्हा रूममध्ये येते तर समोर बघतात तर काय चहा सांडलेला असतो. सरू काकी थांब थांब करत निंगी आता खिडकीतून आवाज देत असते, पण तोपर्यंत सरू काकी आता इकडे बाहेर आलेली असते. आता मात्र ही सरोज त्या कामिनीच्या गाडीमागे धावतच येत असते आणि समोर पांडुरंगाची दिंडी विठ्ठल विठ्ठल हरी नावाचा जप करत चाललेली असते. भजन सुरू असतं. कामिनीची गाडी मात्र तिथून निघून जाते आणि सरोज आता त्या दिंडीमध्ये घुसते. कामिनीला डोकडोकावून पाहत असते आणि तेवढ्यात आता जे काही तुळशी वृंदावन घेऊन बाई डोक्यावर उभी आहे तर ती सरोजच्या डोक्यावर आता तुळशी वृंदावन देते आणि शेवटी सरोजला आता तेच त्या दिंडीमध्ये यावं लागतं. इकडे अन्नपूर्णा आजी आणि राजन वाट बघत आहे आणि राजनच्या घरी मात्र आता ही सरोज त्या दिंडीमध्ये येणार आहे. तर आणि हा सगळं काही पांडुरंगाचा चमत्कार असतो. आता अन्नपूर्णा आजी आणि राजन दरवाजामध्येच आहे आणि सगळ्यांचे आता रामकृष्ण हरी म्हणून आता सत्कार म्हणजे स्वागत करत आहे. सगळ्यांना खूप छान वाटतं. काही वारकरी पुढे आलेले असतात तर आता ते म्हणतात की आम्ही थोडंसं पुढे आलो. अन्नपूर्णा आजी म्हणते की काही हरकत नाही, पालखी आली आणि ते बाकीचे वारकरी आले ना, आपण लगेच जन आरती वगैरे करूयात आणि नंतर फराळ करूयात, चालेल ना? आता वारकरी म्हणतात की हो चालेल. तर राजन आईला विचारतात की मी पुढे जाऊ का स्वागताला? आजी हो म्हटल्यानंतर राजन लगेच पुढे स्वागतासाठी येतो. त्याच दिंडीमध्ये आता सरोज आता ते कामिनीला डोकडोकून पाहत असते. त्या बायका तिच्या हाताला धरून पावलं खेळत असतात, परंतु आता सरोजचं सगळं काही लक्ष तिकडे असतं. गेटवर मात्र आता राजन, रागिनी आणि अनिका हे उभे आहेत. बाबा आणि आता अन्नपूर्णा आजी सुद्धा टाळ्या वाजत उभे आहेत. सगळेजण विठ्ठल रुक्माई म्हणून पावलं खेळत आहे आणि आता सरोज सुद्धा त्यामध्ये मग्न झालेली असते. ती सुद्धा आता डोक्यावर तुळशी वृंदावनचं घेऊन मात्र आता पाऊल खेळत आहे. राजन, अन्नपूर्णा आजी हे सगळेजण आता स्वागतासाठी समोर उभे आहेत आणि आता सगळेजण पुढे येतात. येथील सगळ्या बायका आता फुगडी खेळत असतात आणि आता सगळेजण हरी नामाच्या या भजनामध्ये दंग झालेले आहेत. सरोज सुद्धा आता यामध्ये पावलं खेळायला आणि हरी नामाचं भजन करायला अगदी मस्त तयार झालेली असते आणि आता ती सुद्धा यामध्ये मग्न होते. विठ्ठल रखुमाई सगळेजण आता अगदी नामस्मरण करत आहे आणि भजन आणि पावलं सगळं काही आता व्यवस्थित होत आहे. त्यानंतर आता वारकऱ्यांचे पाय धुण्यासाठी समोर पाठ ठेवला जातो. कमळी आणि निंगी मात्र आता सरोजला शोधत तेथे आलेले असतात. तेवढ्यात राजनचं लक्ष मात्र कमळी आणि निंगीवर जातं. तो धावतच त्यांच्या जवळ येतो आणि म्हणतो की बरं झालं तुम्ही दोघे आलात. पर्यंत आता दिंडी आतमध्ये आलेली असते घरामध्ये. राजन मात्र आता ते दोघींना आतमध्ये या असं म्हणत असतो. आता कमळी म्हणते की काका आम्ही जरा कामात आहोत, आम्ही नंतर येतो. तेव्हा राजन म्हणतो की एक मिनिट, मी नक्की कोणाला शोधतात असं विचारतो. तेवढ्यात मात्र आता सरोज आतमध्ये गृहप्रवेश करते, म्हणजे तिचा गृहप्रवेश झाल्यासारखंच होतं. पांडुरंगाच्या चमत्काराने आज तिने अन्नपूर्णा आजींच्या म्हणजे तिच्या स्वतःच्या घरात पाऊल टाकलेलं असतं. तर कमळी राजनला म्हणते की राजन काका माझं खूप महत्वाचं काम आहे, ते काम मी करून येतो. राजन म्हणतो की अगं असं कसं, दिंडी आहे आपल्याकडे आणि दिंडीपेक्षा कोणतं काम महत्वाचं आहे? तुमच्या दोघींचं काही ऐकून घेणार नाही, चला लवकरात लवकर चला. म्हणून मात्र आता तो कमळी आणि निंगीला दिंडीकडे घेऊन जातो. आता राजन ते दोघींना आतमध्ये घेऊन येतो. तर आता आतमध्ये सरोज आपल्या सगळ्या घराकडे पाहत असते. तेव्हा तिला पांडुरंगाच्या चमत्काराने आता सगळं काही भूतकाळ आठवायला सुरुवात होतोय. ती घराकडेच बघत असते. राजन म्हणतो की चला आतमध्ये. कमळी म्हणते की नाही आम्ही इथेच थांबतो. तर राजन म्हणतो ती झाल्याशिवाय कुठेही जायचं नाही, समजलंस ना? तेव्हा आता कमळी मात्र तेथे शोधत असते सरोज इथे आलेली आहे का. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आतमध्ये मात्र आता मस्त भजन रमलेलं असतं. सगळेजण भजनामध्ये दंग झालेले आहेत आणि तेवढ्यात मात्र आता बाबांना मात्र ही सरोज दिसते. बाबा सरोजला बघून मात्र आता काहीतरी होत आहे. आता ते खूप असं म्हणजे काहीतरी त्यांना सांगायचं आहे. तर आता अन्नपूर्णा आजी विचारते की काय झालं तुम्हाला, काय नक्की काय बघितलेलं आहे. कामिनी मात्र आता समोरच असते आणि आता कमळी विचारते की तिकडे कोणी आहे का. आणि तेवढ्यात बाबा मात्र आता काहीतरी सांगत असतात. तर कमळी, अन्नपूर्णा आजी हे सगळेजण बाबांना काहीतरी विचारत असतात की तिकडे कोणी आहे का. आणि कामिनीचं लक्ष जातं. कामिनी लगेच आता तिकडे येत असते. तर कमळी डोकडोकावून बघत असते. तर सरोज आता कामिनीला जेव्हा पाहते तर डोक्यावर पदर घेते. मित्रांनो आता काय होईल, पांडुरंगाच्या चमत्काराने आता सगळ्या सत्याचा उलगडा होईल की नाही हे बघायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.